ಬೋಜ್ದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ದತ್ತಗುರು ಸೊಸೈಟಿ ಶಾಖೆಯ ಶುಭಾರಂಭ. ಠೇವಣಿದಾರರ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಶ್ರೀ ದತ್ತಗುರು ಸೊಸೈಟಿ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿ. ಪರಮಾತ್ಮರಾಜ ಮಹಾರಾಜರು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಹಕಾರಿಯ ಪ್ರಗತಿಗೆ ಠೇವಣಿದಾರರು ಮತ್ತು ಸಾಲಗಾರರೆಂಬ ಎರಡು ಪ್ರಮುಖ ಘಟಕಗಳು ಮುಖ್ಯವಾಗಿದ್ದು, ಠೇವಣಿದಾರರು ತೋರಿಸುವ ನಂಬಿಕೆ ಹಾಗೂ ಸಾಲಗಾರರು ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಸಾಲವನ್ನ ತೀರಿಸಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೇಲೆ ತೋರಿಸುವ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಗತಿ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರೀ ದತ್ತಗುರು ಕೋಆಪ್ ಸೊಸೈಟಿ ಸಂಸ್ಥೆ ಠೇವಣಿದಾರರು ತೋರಿಸಿದ ವಿಶ್ವಾಸದ ಬಲದಿಂದಲೇ ಪ್ರಗತಿಯ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಪರಮಪೂಜ್ಯ ಪರಮಾತ್ಮರಾಜ ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. होत राहणार हा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. जिथं चांगली भावना असते, सगळ्यांचंच चांगलं व्हावं, गोरगरीब सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद यावा अशी ज्यांची भावना असते त्यांचा विकास निश्चितपणे होत असतो. ही संस्था वेगाने वाढत आहे याच्या पाठीमागे आणखी सुद्धा काही मात्र कारणे आहेत. जो ठेवीदारांचा पैसा असतो तो योग्य ठिकाणी गुंतवण्यात येत असतो. हे दोघंही भाऊ त्यामध्ये अत्यंत कुशल आहे. कुठल्या पद्धतीने पैसा व्यवस्थित राहील तो वाढत जाईल, हा मोठा भाग आहे. ಅವರು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಬೋಜ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆದ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಶ್ರೀ ದತ್ತಗುರು ಕೋಆಪ್ ಸೊಸೈಟಿಯ ನೂತನ ಶಾಖೆಯ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಹಾಗೂ ಲಾಕರ್ ಪೂಜೆಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ನಂತರ ನಡೆದ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. अन्यथा ज्याला ते समजत नाही, जर ठेवीदारांच्या जवळचा पैसा गोळा केला आणि ठेवला शेअर मार्केटमध्ये किंवा बंदीचं तिकडे, तर काय परिस्थिती होईल हे सांगता येत नसते. परंतु हे कुशलतेने नेतृत्व करीत आहे जे दोघंही भाऊ. या संस्थेचं नेतृत्व चांगल्या रीतीने हे करीत आहेत आणि म्हणूनच जनतेचा विश्वास आहे, ठेवीदारांचा विश्वास आहे की आपला पैसा बुडणार नाही. कुठली संस्था वाढत चालते ते ठेवीदारांच्या विश्वासावर वाढत चालते. विश्वास ठेवीदारांच्या चित्तामध्ये जो विश्वास असतो, आपलं जे भांडवल आहे ते आपल्याला मिळणार हा विश्वास असतो, जबरदस्त विश्वास असतो. या दोघाही जणांमध्ये, बंधूंमध्ये पैशाचा योग्य विनियोग कसा करावा, कुठे इन्व्हेस्टमेंट करावं आणि त्या योग्य आपल्याला ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याज देता येईल. इथं भरपूर ಸಮಾರಂಭವನ್ನು ಗಣ್ಯರು ದೀಪ ಬೆಳಗಿಸಿ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಸಚಿನ್ ಕೋತ್, ಸಹ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ನಿಲೇಶ್ ಕೋತ್ ಹಾಗೂ ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿಯವರಿಂದ ಪರಮಾತ್ಮರಾಜ ಮಹಾರಾಜ ಮತ್ತು ಗಣ್ಯರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಯಿತು. ಇದೇ ವೇಳೆ ಆನಂದ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ದತ್ತಗುರು ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ಅಂಗನವಾಡಿ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಜೊತೆಗೆ ಬೋಜ್ದ ಮಾರುತಿ ಯಾದವ್ ಎಂಬುವವರಿಗೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ಭೋಜದಲ್ಲಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿಎ ಮಾನೆ, ಡಾಕ್ಟರ್ ವಸಂತ ರುಗೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಸುದರ್ಶನ್ ಮೂರಾಭಟ್ಟೆ ಇವರನ್ನು ಗೌರವ ಪತ್ರ ನೀಡಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಚಿನ್ ಕೋತ್ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡಿ, ಈ ಸಂಸ್ಥೆ ಪರಮಪೂಜ್ಯ ಪರಮಾತ್ಮರಾಜ ಮಹಾರಾಜ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ದತ್ತಗುರು ಅವರ ಕೃಪಾಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆರಂಭಗೊಂಡಿದೆ. ಸದಸ್ಯರು, ಠೇವಣಿದಾರರು ಮತ್ತು ಸಾಲಗಾರರು ತೋರಿಸಿದ ನಿಷ್ಠಾವಂತ ವಿಶ್ವಾಸದಿಂದಲೇ ಸಂಸ್ಥೆಯ ಯಶಸ್ವಿ ಮುನ್ನಡೆ ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರದ ಜೊತೆಗೆ ಸಾಮಾಜಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಹಾಗೂ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿಯೂ ಸಂಸ್ಥೆ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. भोज गावामध्ये संस्था चालू करत असताना
बरेच दिवस चर्चा व्हायची की भोज या गावामध्ये शाखा काढायची आहे म्हणून. त्यावेळी जागा शोधण्याचा प्रयत्न चालू झाला. त्यावेळी योगायोग बघा की आम्हाला शांतीसागर स्मारक रोडला जागा मिळायची होती, म्हणून या शाखेला एवढा वेळ झाला आणि त्याबद्दल मी भोजवासियांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. कारण की या भोज गावाचं एक वैशिष्ट्य आहे. त्या गावातील सर्वच मंडळी सकाळी मला सांगितले की सकाळी 4 पासून याच रोडवरून जात असतात. म्हणजे या रोडची जी ऊर्जा आहे ती नेहमीच या दत्तगुरू संस्थेच्या पाठीशी व आमच्या सर्व संचालकांच्या पाठीशी राहणार आहे. कारण की ज्यावेळी आम्ही आमंत्रण द्यायसाठी गावामध्ये गेलो त्यावेळी या गावानं म्हणजे ही कोमळीची संस्था आहे असं न दाखवता ही भोज गावचीच संस्था आहे असं मला एक मनापासून प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर नक्कीच वाटलं. त्याबद्दल मी भोजवासियांचं मी जेवढं त्यांना मनापासून धन्यवाद देईन तेवढं कमी आहे. पण खरोखर म्हणजे एवढ्या शाखा झाल्या पण या शाखेमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे मला या ठिकाणी जाणवलं. कारण ज्या वेळी आम्ही आमंत्रण द्यायला गेलो त्यावेळी प्रत्येकानं एक आदरपूर्वक सन्मान केला आणि आम्हाला जे सपोर्ट केला त्याबद्दल मी परत एकदा भोजवासियांचं मनापासून धन्यवाद करतो. त्याचबरोबर या गावाच्या संचालक मंडळाची ज्यावेळी नेमणूक करायची होती त्यावेळी आम्ही यांना एकदाच निरोप दिला, पण कोणत्याही एखाद्या व्यक्तीनं असं म्हणलं नाही की बाबा मी बघून विचार करून सांगतो. यांना ज्यांना आम्ही सांगितलं त्यांनी प्रत्येकाने कशाचाही न विचार करता त्याने जो आमच्यावर विश्वास ठेवलाय तो विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा कुशीत देणार नाही एवढे या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी असतील, या गावातील सर्व मंडळी असतील, या संस्थेवर प्रेम करणारी सर्व मंडळी असतील, वेळोवेळी पत्रकार मंडळी, कोणताही कार्यक्रम असू दे तो. ಪ್ರಕಾಶ್ ಕದಂ, ಕೆಡಿ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಸುದರ್ಶನ್ ಮೂರ್ಭಟ್ಟಿ ಕೂಡ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಈ ವೇಳೆ ದತ್ತ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಕಾಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ತಾತಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಶಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಸುನಿಲ್ ಪಾಟೀಲ್, ಅದಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಆಶಾರಾಣಿ ಪಾಟೀಲ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ಸುಪ್ರಿಯಾ ಪಾಟೀಲ್, ಮುಖ್ಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕಿ ವಿದುಲಾ ಹೆಗಡೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಹಿಂದಳ್ಕರ್, ಪ್ರಸನ್ನ ಕುಮಾರ್ ಗುಜ್ಜರ್, ವಜ್ರಕುಮಾರ್ ಕೆಸ್ತಿ, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರವೀಣ್ ಪಾಟೀಲ್, ಮುಖ್ಯ ಶಾಖಾ ನಿರ್ದೇಶಕ ಅನಿಲ್ ಖೊಂಡೇಕರ್ ಸೇರಿದಂತೆ ಶಾಖೆಯ ಎಲ್ಲ ನಿರ್ದೇಶಕರು, ಸದಸ್ಯರು, ಹಿತಚಿಂತಕರು ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಜಗನ್ನಾಥ್ ಖೋತ್ ವಂದಿಸಿದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಬೋಜ್ದಿಂದ ಕೃಷ್ಣ ಅರಗೆ.